नमस्कार मित्रांनो, मी निशांत म्हात्रे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग्समध्ये. तर आज आहे आदर्श चषक पडलेगावचा दुसरा दिवस. तर आम्ही पण चाललो आहे आता तिथे. तर चला तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या ही सोहळ्याची सुरुवात होते. खूप छान आहे. परंपरा जोपासणारी स्पर्धा, खेळाडूंना वाव देणारी, व्यासपीठ देणारी ही स्पर्धा. 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले द क्रिकेट. बोलूया गणपती बाप्पा. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, स्लिपला होता खेळाडू, अगदी प्रयत्न त्याचा चांगला राहिला. लॉंग स्टॉपला चेंडू वेगानं जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत अगदी आरामामध्ये. या 2 धावा पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुठेतरी थांबतोय. व्हॉट अ बॉल लीडिंग एज आहे. आवाज आलाय आकाशला. हा फटका स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट आर्म पूल साठी तो गेला नाहीये. ज्या वेगानं सुमित भोईर गोलंदाजी टाकतो त्याच वेगानं बॅट फिरवण्यामध्ये अपयश आला आकाश ठोंबरेला. डीजे दिलदास गरजेचा होता फटका. या षटकारानं थोडासा दबाव कमी केला, दाखवला. मागच्या दिशेनं सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय गोलंदाज दिवेश. पहिला चेंडू पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न मिलिंद पाटीलचा राहिला. अप्रतिम फटका. डीप स्क्वेअर लेगला चेंडू वेगानं जातोय. पायानं अडवण्याचाही प्रयत्न राहिलाय. बॅकअप असताना मात्र चेंडू गॅदर करून फेकला. मी म्हणेल क्षेत्ररक्षण दमदार झालाय. धावा अडवलेत, धावा स्टॉप केलेत, प्रति सजल्या गेलेत. यॉर्कर दांडी अगदी गुल होतीये. बेल्सला टपली मारून चेंडू निघून जातोय. विकेटचं यही पतन. मिलिंद पाटीलला जावं लागेल स्वस्तामध्ये, कारण की गोलंदाजीमध्ये अगदी अचूकता होती. देवेशनं पहिला ब्रेक टू दिलाय. बॅट्समन पुन्हा त्याच पद्धतीने आधीच ओळखलं पाहिलं. नॉन स्ट्राईकला कदाचित गरज होती का, मात्र विकेट सॅक्रिफाइस केले. सेकेंड बड़ा हाईएस्ट स्कोर यहाँ पर चेसिंग हो चुका है. कांग्रेचुलेशन बात देना चाहूंगा जयनवान खावती भी उत्तर सिंह टीम, लेकिन हार्ड लॉक कहूंगा यहाँ पर उसार का टीम है. हारली तरी चालेल, वागा सरकार लड़ता पाहिजे. अब गेंदबाज के ऊपर दबाव डालें भाई. निकेत पाटिल के ऊपर 35 रन बनाए हैं, आधे रास्ते पहुंचे हैं, अभी भी 35 का जरूरत है. छोटी गेंद क्रिकेट के भाषा में आप बैल मुझे मार भाई. यहाँ पर गेंद को पहुंचा इस बार दूर दूर दूर, और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर. बचाना होगा. सीधा खेले हैं, फील्डर हैं भाई, क्या बन जाएंगे दर्शक. इसलिए कहती ना अपनों को धोखा, दुश्मन को मौका. बल्ला ऊपर उठाइए भाई, और एक बार जोरदार तालियां भाई. क्या कमाल की बल्लेबाजी. उतार दो वो चूड़िया. दिवेश थोड़ा बल्ला का यहाँ पर स्वागत किए उछाल कर. शायद वो सेलिब्रेशन नहीं मना रहे हैं, वो जानते हैं कि टीम को जीत दिलाना जरूरी है. मैच कुछ भी हो सकता है. अभी भी देखिए 8 रन आया है, 7 की जरूरत है. 6 भी बनाते हैं तो मैच जीत सकते हैं. मैच जीत सकते हैं भाई अगर 6 निकलता है भाई. व्हाट अ फिनिश यहाँ पर. क्या कमाल की बल्लेबाजी यहाँ पर. दिवेश थोडा बल्ला स्वागत कीजिए. मॅच जिंकले. आता काय स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही. नवीन सीझन चालू झालं, सध्या प्रॅक्टिस नाही आहे. निकेत चांगला गोलंदाज आहे, परंतु वाईट दिवस होता त्याचा आणि बॉल कनेक्ट झाले त्याच्यामुळे षटकार लागत होते आणि पुढे नॉर्मल आपला खेळ खेळत भाई. मच्छिंद्र दादा महात्रे की बात करेंगे. मामा निश्चित रूप से देखिए भांजे का रिश्ता इनकी तरफ से देखिए 500 रुपया आता हुआ. लीजिए दिवेश यहाँ पर इनिंग उतना बड़ा था. चलिए अगला मैच शुरू कीजिए और चलेंगे. मिलिंद पाटीलला 42 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. फुल टॉस चेंडू, फुल ठोल खेळाय बसून. अप्रतिम फटका. मागचा पाय वाकवला, थोडा बसला, मग चोपला. हा बैठा फटका विनीत पाटीलला येईल. षटकाला हरकत नाहीये. कलात्मक फटकेबाजी. 48. यावेळी देखील फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केलाय, निघून जाईल सीमा पार. व्हाट अ स्ट्रोक.
अप्रतिम बॅटिंग विनीत पाटीलची आणि विनीत पाटीलच्या या षटकारानं बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय अगदी 80 का दातिवली टीम निघून पोहोचेल 50 पार धावसंख्या जाऊन पोहोचते. अतुल भोईर ओपन करतोय पहिलाच स्लॉक स्वीप करण्याचा हो हातामध्ये अगदी अडकला होता चेंडू. थोड्या वेळासाठी असं वाटलं की कॅच बनली आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पहिला चेंडूवरती राहिला बॅटिंग करत असताना अतुल भोईरचा. मात्र या दोनच्या दिवसामध्ये 250 देखील आलेत. आज खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडले. ओहो यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपण पाहिलं तर खेळत असताना चेंडू आतमध्ये अँगल होतोय कारण की भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो राहतोय. सन्माननीय राम कुंभार साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय. अतुल भोईर अप्रतिम बॅटिंग राहिली 47 धाव संख्येवरती तो. या मॅच मध्ये देखील सगळ्यांची अपेक्षा दिनेशच्या वरती आहे. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू नाहीये. वेगानं चेंडू जातोय जरूर तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप मधून धावत आलाय. धावा मात्र इथे धावून घेतल्या. मयूर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दिवेश आणि कुणाल. अप्रतिम ड्राईव्ह केलाय खेळाडू कव्हरचा वेगानं जातोय डीप मध्ये शॉट मध्ये चेंडू गॅदर केलाय. अगदी 2 धावा वेगानं. तर मित्रांनो आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. 7 गेंद 33 का जरूरत है. एक छक्का लगा तो उम्मीद रहेगा यहाँ. छक्का तो नहीं आएगा या चौका आ जाएगा भाई. देखते हैं कितना क्लियर किया है क्या बाउंड्री को. नहीं चौका आता हुआ और एक आना चाहिए था. अभी ज्यादा मेहनत करना पड़ा. शायद हमारी कमेंट्री की कमी रही यहाँ पर. पता है कभी 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 गर्मी तो कभी सर्दी कभी कुदरत का नजारा है. प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं. जगाओ कभी ना बुझे दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे. काम ऐसा करो कि सर कभी ना झुके. लेकिन ये छक्का आने में बहुत देर हो गया भाई. इतना चांदनी रात में बरसात बुरी लगती है. घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है. तर गाईज आजच्या पूर्ण सर्व मॅच झालेल्या आहेत. 9च्या 9 सामने झालेले. आजचा टार्गेट 9चाच होता आणि 9 सामने झालेले आहेत. आणि याच्यानंतर आता होईल ड्रॉ. तर कोणत्या संघाला बाय भेटते बघूया. टीमचे कर्णधार आलेले आहेत. आता त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल. बघूया कोणत्या संघाला बाय मिळते. चिठ्ठीवर आदर्श चषक पडलेगाव लिहिलं असेल त्या संघाला बाय मिळेल. आणि देसाई संघाला बाय मिळालेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्या सर्व मॅचेस झालेले आहेत. 9च्या 9 मॅचेस झालेले आहेत आणि देसाई संघाला बाय भेटले. त्यांचा होम ग्राउंड आहे ते जिंकतात दरवर्षी. त्यांना बाय भेटले आणि वाडेकर आणि कोणी त्यामध्ये असा सामना होईल. तर तो 5व्या नाही तर 6व्या दिवशी होईल. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी. आणि दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ येत राहतील. आपल्या नवीन व्हिडिओ येत राहतील. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.